नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत कांदा भजे। कुरकुरीत कांदा भजे आज आपण पाहणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे आणि कांदा भजे सर्वांनाच आवडतात। चला तर मग सुरुवात करूया। मी येथे 4 मोठे कांदे घेतलेले आहेत। ते आपल्याला उभे कापून घ्यायचे आहेत आणि एकदम बारीक कापून घ्यायचे आहेत आणि सुट्टे सुट्टे करायचे आहेत। आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि काश्मीरी लाल तिखट कांद्याला चोळून घ्यायचं आहे। पूर्ण कांद्याला आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे। अगोदर पीठ घालायचं नाही, आपल्याला अगोदर मीठ आणि तिखट चोळून घ्यायचं आहे, म्हणजे खूप कुरकुरीत होतात भजी। हळद घालायची आहे, लाल तिखट, जिरे आणि लसूण बारीक केलेला आहे। आता यामध्ये पीठ घालायचं आहे। कोथिंबीर, भजी कुरकुरीत होण्यासाठी थोडंसं तांदळाचं पीठ घातलेलं आहे मी। 2 चमचे तांदळाचं पीठ, जास्त पीठ नाही घालायचं आपल्याला। कांदा जेवढं पीठ आतमध्ये शोषून घेईल तेवढंच आपल्याला घालायचं आहे आणि पाणी जास्त वापरायचं नाही आपल्याला। फक्त पाण्याचा हात थोडासा लावून घ्यायचा आहे आपल्याला। इथे कांद्याला ऑलरेडी पाणी सुटतं। थोडंसं लिंबू पिळायचं आहे, म्हणजे आपले भजी तेलकट होत नाही। ओवा घालायचा आहे, हाताने असा बारीक करून आपल्याला ओवा घालायचा आहे। अजून थोडंसं पीठ घालूया, कांदा आपला जास्त आहे। पूर्ण कांद्याला आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे। पीठ लावून घेतलेलं आहे, बघू शकता आपण। अजिबात पाण्याचा वापर नाही केलेला, थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे। मी इथे कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला भजे तळून घ्यायचे आहे। जेवढे बसतील तेवढे भजे आपल्याला यामध्ये सोडायचे आहेत। कडक होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे।
कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळायचे आहे। आता आपण काढून घेऊया। काढून घेऊया आता। खूप कुरकुरीत असे आपले कांदा भजे होतात। मस्त झालेले आहेत, बघू शकता। पाणी जर आपण जास्त टाकलं तर भजे मऊ होतात, त्यामुळे पाण्याचा एकदम कमीत कमी वापर करा, म्हणजे एकदम कुरकुरीत भजे होतात। कमी गॅसवरच आपल्याला तळायचे आहे। आपले कांदा भजी तयार आहेत। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।